नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व कार्यकर्ते, महिला कक्ष आणि माझ्या मतदार बंधू आणि भगिनी, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लोकसभा उमेदवार माझे मित्र श्री महेश मांजरेकर यांच्या या पहिल्या सभेसाठी आपण आज सगळे इथे उपस्थित आहोत. इथं आज माझी इच्छा अशी होती की इथं येऊन महेशची एक वेगळी ओळख आपल्यासमोर सांगावी. वेगळी ओळख अशा करता त्या ज्या नावाला नट म्हणून माझं नाव जर सचिन खेडेकर असेल तर त्याही पेक्षा महाराष्ट्रात अधिक ओळख दिनकर भोसले म्हणून ज्यानं मला मिळवून दिली तो माझा मित्र महेश मांजरेकर आज इथे तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या सिनेमात जर काही असेल तर ही होती की आज आपण आपला स्वाभिमान राखला नाही, आपण आपला आत्मविश्वास राखला नाही म्हणून माणसं आपल्या अंगावरनं चालून गेली. आज तो स्वतःमधला विश्वास जर स्वतःला राखायचा असेल, आज जर आपल्याला आपली बाजू मांडायची असेल, आज जर आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर त्या व्यक्त होण्यासाठी आपली बाजू मांडणारा तितकाच खमका, तितकाच नेतृत्व कुशल आणि तितकाच हुशार उमेदवार लागतो. आणि ती हुशारी माझा मित्र महेश मांजरेकर याच्यामध्ये आहे. आज ज्या एका दिग्दर्शकानं मराठी सिनेमा महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचवला, इतकंच नाही तर मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय बनवला, त्या महेश मांजरेकरला आज आपल्याला इथून जिंकून आणायचं. आणि हे मी इतक्या आग्रहाने, इतक्या हट्टाने म्हणतो याचं कारण कलाकार म्हणून आज महेश मांजरेकरनी मराठी चित्रपटसृष्टीला जे दिवस आणून दिले तेच दिवस आज ह्या मतदारसंघात तो या सर्व मतदारांना आणून देऊ शकतो. आपण आपल्या उमेदवारामध्ये काय पाहतो, आपल्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा ठेवतो, आज माझं म्हणणं माझे मतदार माझे उमेदवार ऐकतात का, यासाठी जर एखादा उमेदवार उभा असेल आणि तुमची बाजू मांडणार असेल तर मला असं वाटतं की आता ह्या क्षणाला ह्या भागामध्ये महेश मांजरेकर शिवाय दुसरा लायक उमेदवार नाही. आज महेशच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ते आहे नेतृत्व. आणि आज त्यानं आम्हा कलाकारांचं जे नेतृत्व केलेलं आहे ते तुमच्या समोर आहेच. आज जितक्या हिरिरीनं, जितकं मन लावून, जितक्या पॅशननं तो आज काम करतो, आज मराठी कलाकारांना हे जे सुगीचे दिवस दिसत आहेत त्याच्या मागे जर कोणाचा महत्वाचा हात असेल तर तो माझा मित्र महेश याचा आहे. अनेक वेळेला आपण असं म्हणत आलेलो आहोत की आपल्याकडनं आपल्या उमेदवाराच्या असलेल्या सगळ्या इच्छा, आज मला असलेल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी मतदान करतो. माझा मतदानाचा हक्क मला बजावायचा असतो कारण मला माझ्या मनासारखा उमेदवार लागतो. आणि माझ्या मनासारखा उमेदवार आला आणि त्या उमेदवारावर जर माझा विश्वास असेल तर माझं अमूल्य मत मी त्यालाच देतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर कुठे जुळून आल्या असतील तर आज ह्या मतदारसंघात इथं जुळून आलेल्या आहेत महेश मांजरेकरच्या रूपाने. आज त्याचे सिनेमा, आज अस्तित्व असेल, काकस्पर्श असेल, या सगळ्या सिनेमांमधनं त्यानं आज समाजाला भेडसावणाऱ्या अनेक कल्पना पुढे आणल्या. आज महिला आणि महिला अत्याचारांवर आपण बोलतो, पण अस्तित्व हा सिनेमा 12 वर्षांपूर्वी त्याने निर्माण केला होता.
आणि 12 वर्षापूर्वी ती असलेली संवेदना, त्याच्यामध्ये असलेली संवेदना त्यांनी स्वतः लिहून काढली. त्यांनी तो सिनेमा सादर केला. आज त्या सिनेमाचं देशभर कौतुक झालं. आणि आज जेव्हा महिलांचे प्रश्न आणि महिलांच्या प्रश्नांना हा जो उमाळा फुटला आहे, त्याचे सुतोवाच 12 वर्षांपूर्वी महेशने केलेला आहे. खरं तर महेश मांजरेकर आणि त्याचा असलेला राजकारणातला रस किंवा त्याचं असलेलं राजकारणातलं ज्ञान हे आम्ही अनेक वर्ष ऐकत आलेलो आहोत. आणि इतकी वर्ष ऐकल्यानंतर आज असं वाटतं की त्यानं राजकारणात यायला आणि उमेदवार व्हायला खरं तर उशीरच केला. या आधीच तो जर उभा राहिला असता तर आज मतदारांच्या सगळ्या मतांना वाचा फुटली असती आणि आज हे जे चित्र दिसतंय त्याच्यापेक्षा वेगळं, आणखीन चांगलं, सुखद चित्र आपल्याला दिसलं असतं. सर्व कलाकारांचा जो पाठिंबा महेशच्या मागे आहे त्याच्यासाठी कारणही तसंच आहे. आज महेशने निर्माण केलेले सिनेमा, त्याने निर्माण केलेलं नाटक, आज त्याची असलेली कलाकारांची आस्था, आज मराठी प्रेक्षकांवर त्याचं असलेलं प्रेम, या सगळ्याच गोष्टी त्याला इथे जिंकून देणार आहेत याची मला खात्री आहे. आज या सभेमध्ये इतक्या मतदारांसमोर बोलताना मला खरंच खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व पदाधिकारी आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महेशवर जो विश्वास दाखवलेला आहे तो महेश मांजरेकर स्वतः सार्थ करून दाखवणारच आहे. पण आज मतदार म्हणून माझं एक कलाकार म्हणून, दिनकर भोसले म्हणून आज सर्व मतदारांना असं आव्हान आहे की आपण अधिकाधिक मतांनी माझा मित्र महेश मांजरेकर यांना जिंकून आणायचं आहे. या सभेमध्ये हे सांगताना मला खरंच खूप अभिमान वाटतो की एखाद्या गोष्टीसाठी जर महेशनी विडा उचलला, आज जर त्यांनी शपथ घेतली तर आज तुम्हा मतदारांसाठी तो जीवाचं रान एक करेल, पण तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आज इथं देऊ शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माननीय राजसाहेब ठाकरे, माझा मित्र महेश मांजरेकर आणि आपलं निशाण रेल्वे इंजिन, यावरच तुम्ही शिक्का माराल यावर माझा विश्वास आहे. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिला. आज महेशची ही पहिली सभा आहे आणि त्याला तुम्ही दिलेला हा उत्साह तो नक्कीच सार्थ करून दाखवेल असा मला विश्वास वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.